दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा या विषयावर शनिवारी सायंकाळी कार्यक्रम घेण्यात आला होता। या कार्यक्रमात पत्रकार वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते। भाजपच्या कार्यकर्त्यांचा वागळेंच्या गाडीवर हल्ला दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीची तोडफोड केली आहे। निखिल वागळे गाडीतून जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी निर्भय बनो सभेचा विरोध दर्शवत निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत। यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली, तसेच वागळेंच्या गाडीवर शाई फेकण्यात आली। पुण्यातल्या खंडोजी बाबा चौकात निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। या घटनेनंतर आता महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत। महाविकास आघाडीच्या तरुण कार्यकर्त्यांनी या हल्ल्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे। हल्ला करणाऱ्यांनी निखिल वागळे यांच्या समर्थकांवर अंडे फेकल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे। हल्ला झाला तेव्हा निखिल वागळे, वकील असीम सरोदे हे गाडीतच होते। ते त्याच गाडीने कार्यक्रमस्थळी आले आणि सभेला उपस्थित राहिले। भाजपच्या आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या आंदोलकांनी केला आहे। मोदींवर आक्षेपार्ह विधान केल्याने हल्ला वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर अडवाणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले होते। या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। तसेच त्यांनी हा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला, मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, समविचारी पक्ष व संघटनांनी एकत्र येत हाणून पाडला।